चला पहिल्या षटकाला होते इथनं सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर येतोय पहिलाच हा संघाचा चौकार. सईम पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिला चौकार तर दुसरा षटकार. आपल्या नावाची ओळख छाप ठेवून गोलंदाज तयार. पुन्हा पंचांच्या डाव्या साईडनं फलंदाज तन्वीर. पुन्हा एकदा चांगला असा निर्धाव चेंडू. कुठेतरी दोन मोठे फटके काल्यानंतर कुठला तरी गोलंदाज कमबॅक करतो आणि निर्धाव अशी चेंडूची सांगता करतोय सहीम. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न नो मॅच मध्ये आलेला क्षेत्ररक्षण आणि चांगली झेल पकडतो. जो फलंदाज होता त्याची आता इथना खेळी प्राप्त होते आणि डगआउट मध्ये परततोय. डीजे वन डाऊनचा बॅट्समन मैदानामध्ये पाहू शकाल आपण. निसार एक लेफ्टी बॅट्समन मैदानामध्ये. वन डाऊनचा बॅट्समन लेफ्टी बॅट्समन म्हटला तर निकट डोकदुखीचा काम क्षेत्ररक्षणासाठी. आता तोच बॅट्समन पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. पुन्हा गोलंदाज तयार. चांगला असा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करत होता पण निर्धाव असा चेंडूची घोषणा होते आणि धाव संख्या स्थिरावलेले अजून 10. एक गड्याच्या मोबदल्यात अक्षय पिटूचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. अक्षय मात्र पहिल्या षटकात धावा खर्च केला ते सॅमने 10 आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न. चांगली पहिल्याच बॉलवर पहिला गडी गारद करतोय अक्षय.
सोहेल इथे मात्र आरबाज स्वस्तात बाद झालाय. पहिल्याच पिवनच्या पहिल्याच चेंडूवर दुसरा गडी गारत आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू येतोय. फिल्डर पावे झेल होते का एकच हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न करत होता आणि जमिनीला दान होते आणि हा A1 क्वालिटीचा दुसरा चौकार. डीजे आतापर्यंत 2 चेंडू टाकले जाऊन 2 चेंडूवर 4 धावा खर्चाने एक विकेट. पुन्हा एकदा स्कोर कट मारण्याचा प्रयत्न उंचावरून जातोय चेंडू आणि एक क्षेत्ररक्षण धावतोय आणि क्षेत्ररक्षणाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल आणि हा पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पावर डायरेक्ट हिट. कॅमेरामॅन फोकस कर बघ कसला हिट केलाय. पक्का गोट्या केला तो या वाट घरी पक्का निशाण आहे. एक एक गोटीनं टपली फोडून टिकत वया अजूनही 2 असं जर आम्हाला असतं ना तर आम्ही रोज पळालो असतो शाळेतून. पण आमच्या बापसानं काढाच गेलं तर काय. पाहूया पुन्हा एकदा स्कोर कट मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय तिसरा चौकार. डीजे धन्यवाद. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. धाव संख्या झाली ती 22. 3 गड्याच्या मोबदल्यात. ज्याने P1चा पहिला षटक हाताळलेला होता सैम गोलंदाज पूर्ण गोलंदाज मार्कवर 3रा क्रमांकाला पाहू शकाल आपण. वैयक्तिक दुसरं पहिला चेंडू हाताळण्यासाठी आता लेफ्टी बॅट्समन पुन्हा मैदानामध्ये. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू स्कारपेट धाव्याने चाललेला पाव उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. कुठेतरी 2 धाव घेण्याचा प्रयत्न करत होतो पण बॅट्समनने नकार दिला. एकच धावावर समाधान मानावे लागेल. एक धावेने धाव संख्येत भर झाली ती 23. आता पुन्हा साहिल स्ट्राईकला आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक येतोय स्वतः झेल खाली आणि चांगली झेल टिपतो.
आपला स्कोर उभा करायचा असेल तर इथनं मोठे मोठे फटके खेळावे लागतील. पहिलाच चेंडू पाहूया, चांगले असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि उचलतो फेकतो तोपर्यंत एकच धाव. कुठेतरी आरमानची झेल लागते. अजून या 3 चेंडूवर किती धावा येतील आणि किती अजून किती डॉट निघतील. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न बॅट्समॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली झेल. मित्रांनो, आपल्या इथे टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे युट्यूब बंद होता. आता युट्यूब चालू झालंय. जे युट्यूब प्रेक्षक बघत असतील, पुन्हा एकदा गोलंदाज तयार आणि हॅलो डॉट चेंडूची सांगता होते आतापर्यंत 1 2 5 ना. शेवटचा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. चांगली गोलंदाजी मानावं लागेल अप्पूकडनं. आतापर्यंत 6 चेंडू हाकललेत आणि 2 धावाच दिल्यात आणि 1 गडी गारद केलाय आणि धाव संख्या झाली ती 35. 4 P1चा 500 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. अहमद. अक्षय येतोय, चेंडू खाली उचलतोय, फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. बॅट्समॅन रिव्ह्यू नो साठी हाईट फॅक्टर. फेड दिले होते, नो नसेल. शेवटचा षटक असेल, हाणामारीचं षटक असेल. कोण कोणाला किती हाणतोय पाहूया पुन्हा एकदा. अहमद. हा येतोय अहमदच्या बॅट मधना षटकार. साहिलच्या बॅटमधन येतो हा षटकार. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च करतोय हा अहमद. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा निर्धाव अशी चेंडूची सांगता होते मैदानामध्ये आणि हा रनआउटच्या स्वरूपात विकेट प्राप्त करतोय. इथनं मात्र साहिलला बाद व्हावे लागेल.
8व्या क्रमांकाचा बॅट्समन मैदानामध्ये यश. आर्मन असं स्ट्राईकला आणि हा आर्मनने काय स्ट्राईक घेतलेली त्याचा विकेट टाकण्यासाठी स्ट्राईक घेतलेली का काय मला वाटतं तेच वाटलं होतं. आतिक शेवटचा चेंडू असेल पाहूया किती धावा येतात त्या शेवटच्या चेंडूवर. चांगल्या हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षण येतोय उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेने धावसंख्येत भर झाली ती 44.
जाताना मैदानामध्ये फेज आणि मोह P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. तन्वीर पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाज तयार. पहिला चेंडू टाकण्यासाठी हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. चांगलं थ्रो केला असतं तर रन आउटच्या स्वरूपात तिथे विकेट पण पाहायला मिळाली असती पण तसं काही जमलं नाही. यष्टीरक्षकाला गचाला असा थ्रो फेकला. स्ट्राईकला असेल तर फैज स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न आणि स्कूप शॉट झालाय सक्सेसफुल आणि हा येतोय चौकार. फैजचा बॅट मधून येतोय पहिला चौकार. पाहूया पुढील चेंडू. गोलंदाज तयार. तन्वीर पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता कुठेतरी मोठा फटका खाल्यानंतर गोलंदाज छोटं मोठं कमबॅक करतोय. पुन्हा रिवर्सचा प्रयत्न करायचा. जर रिवर्सचा प्रयत्न झाला असक्सेसफुल उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. लेग बायच्या सुरुवात. धाव संख्या झाली 36. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. 4 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात आणि पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. पाहूया हा किती धावांसाठी येतोय. हा येतोय षटकार. मंडळी आभारी आहे. हा येतोय मोहच्या बॅट मधून षटकार. शेवटचा चेंडू असेल. पाहूया पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय वन बाउन्स चौकार. डीजे
दुसरे षटक हाताळण्यासाठी तयार यश. आतापर्यंत पहिल्या षटकाची बात केली तर 16 धावा खर्च झाल्यात. तन्वीरने 16 धावा खर्च केलात. आता इथनं आपल्या संघासाठी विजय प्राप्त करायचा असेल तर यशला कुठेतरी डॉट चेंडू टाकावे लागतील. ओपनिंगची जोडी मैदानामध्येच अद्याप एकही विकेट खेळलेला नाहीये. पुन्हा एकदा तडम्यांच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, उचलतो फेकतो तोपर्यंत एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण मानावे लागेल. आता स्ट्राईकला आणण्याचं काम केलं तर फिजला, सॉरी इथे स्टिक रक्षकांना झाल्या चुका. कुठेतरी झेल पकडायची होती मोहेची, पण ते काही जमलं नाही. कुठेतरी झेल पकडायचे होते स्टिक रक्षक, पण ते काही जमलेलं नाही आणि इथून झेल जमिनीला दान होते. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने जातोय आणि उचलतो फेकतोय तोपर्यंत एकच धाव. कुठेतरी मोहेला जीवदान मिळालंय, त्या जीवदानाचा फायदा उचलतोय का बघू हा फलंदाज. आता स्ट्राईकला आलाय तो फेज. आतापर्यंत 5 धावा खेळतो आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. हा येतोय फेजच्या बॅट मधून षटकार. डीजे पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू नोमॅक्स मध्ये पडलेला, उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. एक धावेने धावसंख्येत भर झाली ती 25. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न हा येतोय मोहच्या बॅट मधून. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. डीजे
रिवर्सचा प्रयत्न आणि रिवर्स होतो इथे सक्सेसफुल. पाहूया किती धावांसाठी उचलतोय फेकतोय तोपर्यंत एक धाव आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय मोहे. चांगली झेल पकडतोय कुठेतरी अशाच आधी झेल उडाल्या असत्या तर पकडल्या असत्या तर मॅच आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला असता पण तसं काही जमलं नाही भाईजान 11ला आणि अशा प्रकारे डॅम बॉयचा आपल्या बाजू आता इथनं सामना पूर्णपणे डॅम्बॉयजने आपल्या बाजूने झुकून ठेवला. आता येणारे 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. तिसरा गोलंदाज तयार सलमान. बोले तो सल्लू भाई. अजूनही 2 धावांची गरज असेल. उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. हा येतोय रोहित शर्मा स्टाईलने A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि विजय फटका.